आज की नाही आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचा उत्तापा बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने। नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। एकदम जाळीदार आणि स्पॉन्जी असा हा आपण उपवासाचा उत्तापा बनवणार आहोत। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यासाठी इथे की नाही 1 वाटी भगर घेतलेली आहे मी आणि अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे। भगर आणि साबुदाणा तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। फक्त याचं प्रमाण की नाही एकच ठेवा। 1 वाटी भगर घेतली असेल तर अर्धी वाटी साबुदाणा घ्यायचा आहे। तर इथे बघा भगर आणि साबुदाणा आपण भाजून घेणार आहोत मीडियम गॅसवरती। साधारण 5 ते 6 मिनिटं लागतात भगर आणि साबुदाणा भाजण्यासाठी। छान असं आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती। कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे। भगर आणि साबुदाणा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। मीडियम गॅसवरती तुम्ही हे भाजू शकता। भगर की नाही आपल्याला छान फुलेपर्यंत भाजून घ्यायची आहे। बघा इथे छान अशी आपली भगर आणि साबुदाणा भाजून तयार झालेला आहे। याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला एकदम याचं की नाही बारीक पीठ बनवून घ्यायचं आहे। बघा आता यामध्ये की नाही 1 वाटी दही घालायचं आहे। ज्या वाटीने आपण भगर मोजून घेतली होती ना त्याच वाटीने 1 वाटी दही घातलेलं आहे मी। दही घालून पुन्हा एकदा याला आपण आता मिक्सरला फिरवून घेणार आहोत। थोडंसं पीठ मी बाजूला काढून ठेवलेलं आहे यातलंच। आता की नाही आपलं हे बघा उत्तप्याचं पीठ तयार झालेलं आहे। आता की नाही यामध्ये जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे मी। त्यानंतर बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ घालायचं आहे। तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर आणि जिरे खात असाल ना तर तुम्ही यामध्ये जिरे आणि कोथिंबीर पण ॲड करू शकता, पण आम्ही उपवासाला जिरे कोथिंबीर खात नाही त्यामुळे मी यामध्ये घातलेले नाही आहेत। आता याला छान मिक्स करून घेऊयात। थोडंफार गरजेनुसार पाणी घालायचं आहे। जसं आपण तांदळाच्या पिठाचा उत्तप्पा बनवतो ना तसंच आपल्याला ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। याला छान मिक्स करून घेतलं आहे बघा। आता की नाही यामध्ये मी सोडा घालणार आहे। पाव चमचा सोडा घालायचा आहे। याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता की नाही कुठलाही वेळ वाया न घालवता लगेच आपण उत्तप्पा बनवून घेऊयात। गॅसवरती की नाही आधीच मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे। थोडंसं तेल घालायचं आहे। तेलाचा किंवा तुपाचा तुम्ही कुठलाही वापर करू शकता। आणि बघा जसं आपण तांदळाच्या पिठाचा उत्तप्पा बनवतो ना तसाच हा उत्तप्पा बनवून घ्यायचा आहे अगदी सोप्या पद्धतीने। बॅटरही खूप जास्त पातळ करायचं नाही आणि खूप जास्त घट्टही करायचं नाही। जसं आपण तांदळाच्या पिठाचं बॅटर बनवतो ना उत्तप्पा बनवण्यासाठी तसंच हे बॅटर बनवायचं आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। थोडंसं तेल लावून याला की नाही आता छान दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहे मी। आषाढी एकादशी स्पेशल तुम्ही हा उपवासाचा उत्तप्पा एकदा नक्की बनवून बघा। दोन्ही बाजूनी छान उत्तप्पा भाजून घ्यायचा आहे। यासोबत मी शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणीही बनवलेली आहे। चटणी बनवण्यासाठी खोबरं, शेंगदाणे आणि दही मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं आणि त्यामध्ये की नाही चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घातलेली होती। अगदी सोप्या पद्धतीने चटणी तयार होते आणि इथे बघू शकता छान असा एकदम जाळीदार स्पॉन्जी आपला उपवासाचा उत्तप्पा तयार झालेला आहे। आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचा उत्तप्पा तयार झालेला आहे। एकदा तुम्ही नक्की बनवून बघा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।